गुड मॉर्निंग. आजचा दिवस 12वा. आत्ता जस्ट निघालो. त्या घरात थांबलेलो होतो आपण. कुठं गेला? हां, इकडं या घरात. मस्त बाजरीच्या भाकरी विक्री एकदम दाबून. आता सूर्योदय होतोय. सनराईज टाइम. रवी भाई येतोय आपला. तो यायच्या आधी पुढं पळावं लागेल. बरोबर आहे की घरामध्ये लवकर पळावं लागेल आपल्याला. आज बाबरी आश्रमात जेवण करायचंय आणि कप्पर मारायला जायचं आपल्याला. घरामध्ये हर वॉटरफॉल. सकाळचे वाजले 8. ही झरकल नदी इकडच्या भाषेत इस्कल, झरकल, सर्कल अशी कोणती तरी नदी. आता आपल्या लेफ्ट साईडला झरकल आहे, राईट साईडला मैया आहे आणि मध्ये आपण आहे नर्मदे. कसारा घाट एवढं सोडून आलोय. जवळपास 8 सव्वा 8 झाले. सूर्य थोडासा वरती आलाय. वातावरण एक नंबर आहे. या दोस्तानी गाणे वाजवले होते स्पीकरवर. दशा माझे काहीतरी गाणे लावत होता. मिस्टर नाव त्याचं. पण रस्ता चढायला जास्त त्रास नाही झाला. वरच्या टेकडीवरनं परत एवढं नदीपर्यंत खाली आलो. अवस्था असंच येईल माझा. इथं चाय सेवा आहे. ही मैया चहा बनवून सगळ्यांना पाजते. नर्मदे. सगळे चहा घेत आहेत. मी चहा घ्यायला काही इच्छुक नाही. गरम पाणी भेटलं तर बघू. माझी सर्व परिक्रमावासींना विनंती आहे त्या परिक्रमेला जर तुम्ही निघणार तर निघतानाच एक 3-4 हजाराचे सुटके 10-20 नोटांचे बंडल म्हणा असे घेऊन घ्या बरोबर. कारण काय खूप ठिकाणी आहे ना लोक सेवा देतात पण त्यांना मदत काही नसते. एक मिनिट गाडी आली. तर जिथे आश्रम आहेत आश्रमांना मदत येते. पण आत्ता जो लास्ट व्हिडिओ बघितला तुम्ही ती मैया तिला कोणी 10-20 जे देतं त्याच पैशाने ती चहा पत्ती साखर आणून सगळ्यांना चहा बनवून पाजते. ती सेवा करते. याचा अर्थ असा नाही का सगळ्यांनी यायचं आणि फुकट पिऊन जायचं. तर विनंती आहे मंदिरात वगैरे दान धर्म करतातच तुम्ही. तर इथे जे सेवा देतात ना त्यांच्यासाठी 10,000 रुपये एक्स्ट्रा घेऊन या. काही कमी पडणार नाही तुम्हाला. नर्मदे हर. रोज पश्चिमेकडे चालतो. आज मला लक्ष देत नाही रस्ता पूर्वेकडे कस काय चाललाय. म्हणजे सकाळी निघालो तेव्हा सूर्य मागे होता. आता समोर आहे. उलटा उलटा तर जात नाही ना. घरामध्ये त्या तिकडून येतो आपण त्या टेकवरून इकडून. मस्त वातावरण सुंदर. असे डोंगर इकडे दरी. हा हा. नर्मदे हर. सकाळचे 9:30 वाजलेत. बाबरी आश्रम इथून असेल बहुतेक अजूनही 2-3 किलोमीटर वाटतंय मला. सांगूच नाही शकत. इथे कधी पूर्वेकडे जातोय कधी पश्चिमेकडे जातोय. गोल गोल फिरतोय गोल गोल फिरतोय.
कधी पूर्वेकडे जातोय कधी पश्चिमेकडे जातोय. आता परत हा मागे गेला. नर्मदे. सुंदर असा वॉटरफॉल आहे खाली, खूप लांब आहे. 3 लेअर आहेत. 4 असतील पण इथून 3 दिसतात. याला म्हणता शूलपाणेश्वर, शूलपाणीची झाडी. एअरटेलचे टावर लागलेले इथं. बाकी कुठे नेटवर्क नव्हतं पण इथं एअरटेलला चांगलं नेटवर्क. एका टोकावरनं उतरलो. आता इथे कुठंतरी मला ना परिक्रमा दिसते, म्हणजे इथून वर चढायचं आपल्याला. हां, सकाळपासून 7 किलोमीटरचा प्रवास करून आपण आलोय नर्मदा पावरा रेवा सेवाश्रम, धावडीपाडा, भाबरी. महाराजांनी आपल्याला रस्त्याने थांबवलं होतं. नर्मदे. माणसाचं आयुष्य कोणत्या प्रकारे बदलू शकतं काहीच सांगता येत नाही. इथे मी आता एक व्यक्तीला भेटू नाही शकलो, बॅड लक माझं, प्रशांतजी म्हणून. या गावात आश्रम जे आहे भाबरी आश्रम, आता इथे जन्म मृत्यू नोंदणीचे दाखलेचं काम चालू आहे. म्हणजे इथे सौर ऊर्जा प्रकल्प म्हणा, सौर कुकर म्हणा, किंवा सोलर मोटर म्हणा, इथे त्यांनी 16,000 झाडं लावले. आणि इतकं सोशल वर्क करतात प्रशांतजी. त्यांच्याकडे म्हणजे त्यांना जर विचारलं तुम्हाला काही मदत हवी आहे का, ते म्हणता फक्त मॅन पॉवर पाहिजे त्यांना, बाकी सगळं भेटतं, फक्त मॅन पॉवर नाही आहे. इथे 9 भावंड होते. त्या भावंडांबरोबर ते इथे राहतात 1.5 वर्षापासून. आपल्या फॅमिलीला सोडून त्यांची मिसेस आणि मुलगा पुण्यामध्ये. आता इथे प्रशांत आपलं नारकर म्हणून जे पुण्याची एक फॅमिली होती, नवरा बायको आहेत, त्यांचं कपड्याचा काही व्यवसाय होता, ते सुद्धा इथे आता सेवा द्यायला थांबलेले आहेत परिक्रमा करता करता. तर नाही परिक्रमा करता आली ते इकडे या. त्यांचा नंबर तुम्हाला यूट्यूबवर भेटूनच जाईल. भाबरी आश्रम जरी टाकला ना तरी पावरा सेवा रेवा सेवाश्रम विद्या मंदिर, म्हणजे 150 मुलांची शाळा चालवत आहेत, 16,000 झाडं लावत आहेत. जे काम सरकारने करायला पाहिजे ते करतात. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर, म्हणजे यांच्याकडे जन्ममृत्यूचा दाखला नाही आहे, तर हे मतदानही करत नसतील. मतदान करत नाही म्हणून कोणी लक्ष द्यायला नाही आहे. इतकी वाईट परिस्थिती नंदुरबार जिल्ह्यात आहे. हे महाराष्ट्राचं सांगतोय मी. फार वाईट परिस्थिती आहे. नक्की ज्यांच्याकडून शक्य आहे त्यांनी नक्की या आश्रमात या. इथे गाडीने येऊ शकतात तुम्ही. नंदुरबारमध्ये तपास करा. भाबरी वरती खडकमाळ आहे. आता हा डोंगर आपल्याला चढायचा आहे. नर्मदे हर. शबाश शबाश जगदीशवाणी, शबाश जोजो. अरे बाप हे पाहिलं का. अरे काय ट्रेकिंग करता तुम्ही. अरे बघ हे खाली दिसत बी नाही. हां, हे आश्रम आलो कुठून, या डोंगराच्या मागून. सपार दिसते. हां, या डोंगराच्या मागून. आणि हा फक्त अर्ध्या दिवसाचा प्रवास आहे. आणि इथून तर आता मला पुढं माझी फाटती. पण बघा या असं सरळ सरळ या आश्रमाच्या इथून, मी आत्ता जो व्हिडिओ टाकला ह्या आश्रमाच्या इथून डायरेक्ट छातीवर चढाई पोटावर असं समजा. शबाश जगदीशवाणी. निवृत्ती भाऊ नर्मदे हार. खूप वेळानंतर, म्हणजे 1-2 दिवस झाले असतील ना, इथं नर्मदा मैयाचे दर्शन झाले. इकडे प्रदूषण आहे वाटतं, दिसत नाही नीट. हा दुःखी आहे ना. हे खप्परमाळच्या पहाड आहे, शूलपाणीचं जंगल,
सातपुडा पर्वतरांगा तुमचा पुढाच रिकामा करतं बाई. बरोबर आहे का नाही? सातपुडाच्या पर्वतरांगा पुढा रिकामा केल्याशिवाय राहत नाही. खूप वेळानंतर म्हणजे 1-2 दिवस झाले असतील ना इथं नर्मदा मैयाचे दर्शन झाले. इकडे प्रदूषण आहे वाटतं, दिसत नाही नीट. हे धुकी आहे ना. हे खप्परमाळच्या पहाड आहे, शुलपाणीचं जंगल, सातपुडा पर्वतरांगा तुमचा पुढाच रिकामा करतं बाई. बरोबर आहे का नाही? सातपुडाच्या पर्वतरांगा पुढा रिकामा केल्याशिवाय राहत नाही. कॉन्सन्ट्रेट बघायचं बरोबर. एकावर एक ठेवून छोटे छोटे दगडांची एवढी भिंत बांधून टाकली त्यांनी बसल्या 5 मिनिटात. काय नाव आहे तुझं? नाम काय आहे तुम्हाला? सर्जन. सर्जन सर्जन सिंग. अब वो इधर से बरसात गिरा तो जब निकल गया था. ओंकारेश्वर में थे ना, वहाँ पे बरसात गिर रहा था. ऐसा? यहाँ पे था बरसात. हाँ, बहुत बरसात गिरा था अभी तो. ये है बूर सिंह पावरा, इनके घर पे आए थे अपन. पानी मिला, पानी पी रहे ठंडा ठंडा. ये उनका लड़का, ये लड़का ठंडा ठंडा पानी डोंगराच्या एकदम माथ्यावर राहतात. एक नंबर सबसे ऊपर. हाँ. हाँ, हाँ. सबसे ऊपर वाले लोग बोलते ना ऊपर वाला किधर है, ऊपर वाला किधर, ऊपर वाला इधर बैठा है. ये मैया है नर्मदे. पाहिलं का माझ्या पायाजवळ फुलपाखरू फिरतात. म्हणजे आता फुलपाखरूचा सीझन पण नाही आहे, पण इकडं वरती जंगलात फुलपाखरू आहेत आणि भरपूर आहेत असं वाटतंय. आता कॅमेऱ्यात दिसत नाही एवढे. इकडं उडताना दिसतील तर तुम्हाला दिसतील. पायाजवळ फिरत आहे शुलपाणीचा मार्ग. अशा प्रकारे जंगल आहेत. आता खूप उंचावर आहे, मी सांगू नाही शकत किती उंचावर आहे. इथं पूर्ण झाडी आहे. नर्मदे. खडतर प्रवास करून आपण इथे आश्रमात पोचले. श्री महर्षी उत्तम सेवाधाम. लहान मुलं खेळत आहे. बाल संस्कार केंद्र बी चालवतं इथं खप्पर मावला. नर्मदे नर्मदे हर. या आश्रमातून मैया जवळ दिसते, एकदम जवळ. इथपर्यंत पात्र दिसतं. ते धुक्यासारखं वातावरण, धूर आहे का काय आहे काय समजायला मार्ग नाही. अंतर पण भरपूर आहे आणि मी हाईटवर पण भरपूर आहे. नर्मदे यार. खिचडी खाल्ली दुपारच्या जेवणाला. मराठी खिचडी होती थोडी, जी रेग्युलर तिकडे भेटत होती तशी नाही आहे. इकडं थोडी मस्त आणि त्याच्यावर काहीतरी भाजी होती, छान होतं. नर्मदे यार. जेवण करून निघालो. 2:30-3 वाजलेले आता सकाळला. म्हणजे आपण डोंगराच्या टोकावर आहे, आपल्याला जायचंय तिथे. दिसतोय का रस्ता कुठंतरी? हा रस्ता दिसला का? इथून पुढं म्हणजे हे 14 किलोमीटर उतरायचंय. मग आपल्याला भमाने हे गाव लागेल. भमाने का काहीतरी आहे.
तिथे पोचू आपण नर्मदे हर. हा खंड्या मागच्या 2-3 किलोमीटरपासून आमच्या बरोबरच चालतोय. आश्रमात पण 3-4 दिवसापासून कोणाबरोबर तरी होता, त्यांच्या बरोबर आला. ते व्हाईट कपडे पाहून निघून आला. पाणी भेटलं बाईला, केव्हाचा ताण लागलेली होती त्याला. नशीब पाणी भेटलं. मी काहीतरी शोधत होतो कॅरी बॅग वगैरे, तर त्याच्यात त्याला पाणी पाजते भेटलं त्याला. नशीब नर्मदे. दार्जिलिंग आसामची फील मी याला नंदुरबारमध्ये येऊ राहिली. दाखवतो तुम्हाला. हे बघा कुठे गेला, कुठे गेला. हां इकडे आहे का नाही. असं वाटतं चहाच्या मध्ये बिजे लावलेली इकडे केरला बिरला टाईप. अजून भरपूर खाली जायचंय. नाकमध्ये भरपूर खाली जायचं अजून. तरी अर्धा आलो. तसं काही टाइम नाही. उतार 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 उतारचाच रस्ता आहे. चढ नाही लागला, एकदा लागला थोडासा, बाकी सगळा उतार आहे. मागे एका आश्रमावर एकाने सांगितलं होतं 19 किलोमीटर तुम्ही उतरून उतरून कंटाळून जाणार, एवढा उतार आहे म्हणे. आम्हाला याच्यामध्ये मैया दिसली म्हणून आम्ही यांना पाणी पाजलं. तो बिचारा 3-4 किलोमीटर पासून मागे. ओके चालेल, थँक्यू. असं वाटत होतं आपल्या इथं दरडी कोसळतात आपलं लडाख बिदाख साईडला हिमाचलमध्ये, पण इथं आहे ना प्रत्येक दरडी कोसळलेलं आहे. समोर बघा, इकडं तर केवढं मोठं दगड आहे. हे बघा, हे डायरेक्ट एक ट्रकच्या मापाचे दगड आहेत. खतरनाक, इतके खतरनाक आहेत भाई. या इथून एवढ्या खड्यात चढाईवरनं उतरले ते खाली. कुठं गेला तो रस्ता, हा बघा इथून उतरले. आणि शॉर्टकट केवढा मारला माहिती आहे का. आम्ही पार याच्या कोपऱ्यात, त्या दरीच्या कोपऱ्यात जाऊन 2-3 किलोमीटर पेक्षा जास्तचा शॉर्टकट मारला त्यांनी डायरेक्ट. आणि अजून मी म्हणजे आमच्या पुढं निघतील ते, आमच्या नंतर अर्ध्या-2 तासांनी निघाले असतील. हे ते म्हणाल बाई या बाबाला. बामणे आश्रम आता राहिला आहे 2 किलोमीटर. बामणे गाव 6 किलोमीटर. भाई लोकांनी लय डेंजर शॉर्टकट मारले. म्हणजे किती वाईट वेळ आली ना, मी जिथून उतरायचा विचार पण करू शकत नाही. अशा ठिकाणी लोक उतरू राहिले. एक 80 वर्षाचं म्हातारे, अरे बाप, हे इथून उतरलं. हे इथून म्हणजे काही प्रमाणच नाही काही. म्हणजे एवढं शॉर्टकट मारायसाठी 2-3 किलोमीटर वाचवून करणार काय मला हेच समजत नाही. मग ती 3500 किलोमीटरची कसं काय होईल. असं प्रत्येक ठिकाणी 2-2, 3-3 किलोमीटर वाचवलं 4 महिन्यात, रोज समजा 2 वाचवलं, 120 दिवसात 250 किलोमीटर कमी होऊन जातात तुमचे. 3500 होणार नाही ना. खतरनाक. आपला स्टॉक संपला होता चिक्की वगैरेचा. इथं दुकान लागलं एक. इथं समोर एक पाहतोय जरा आहे का काय नदी आहे, काहीतरी आहे, किरकोळ वाहत आहे. 1 नंबर लागले. आता चिक्कीचा स्टॉक करून घेतलाय. बघा दिसतंय का नाही का चिक्क्या. जिथे भेटल्या मोकळ्या होऊन जा. चिक्कीला काम पडते. पार्ले बिस्किट खाऊन कंटाळा येतो. घरमध्ये 5:30 वाजले. रेवामाई अन्नछत्र, डोनावपाडा, भमाना, रेवा सेवादार. एक्झॅक्ट सनसेटच्या टायमाला पोचलोय आपण. बघा काय भारी दिसतं, सुंदर.
या प्रकारचा आश्रम आहे इथं. बघू काय व्यवस्था आहे. मस्त वासरू, बकऱ्या. बाजूला नदी वाहते आंघोळीला, तिथे जायचंय म्हणतात. नर्मदे विहार. नेटवर्क नाही आहे जिओला अजिबात नेटवर्क नाही आहे. एअरटेलला थोडंफार आहे. नर्मदे विहार.